स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या भद्रकाली परिसरात दुकानदाराची नजर चुकवून पर्स आणि रोख रक्कम चोरणाऱ्या मुंबईच्या 2 महिलांना पकडण्यात नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाला यश आले. तपासाची चक्रे फिरवत नाशिक पोलिसांनी थेट ठाणे जिल्ह्यातील कोपरी आणि दिवा परिसरातील 2 संशयित महिलांना अटक केली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारी रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरीच्या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे अंमलदार प्रशांत मरकड यांना गुप्त माहिती मिळाली. या चोरीमध्ये सहभागी असलेल्या महिला ठाणे जिल्ह्यामध्ये लपून बसल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचन मुदगल यांच्या सूचनेनुसार पथकाने तात्काळ ठाणे गाठले. पथकाने कोपरी परिसरातून नैना दुर्गेश भुरे वय वर्ष 30 हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने आपली मैत्रीण दीपाली हेमंत रोकडे वय वर्ष 40 हिच्या मदतीनं ही चोरी केल्याचं कबुली जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी दिवा पूर्व परिसरातून दीपाली हेमंत रोकडे हिलाही राहत्या घरातून अटक केलीय. या दोघींनाही पुढील तपासासाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.